आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनी, लग्नाचा वाढदिवस आज आणि नवरा मुलगा कुठे दिसत नाही येतो. काय ग शालू, कुठे गेले साहेब? अगं असतील इथेच कुठेतरी. नक्कीच काहीतरी सरप्राईज असणार. कसलं सरप्राईज? हार द्यायला सांगितलं होता ते पण नाही. संचिता हे माझ्याशी खोटं बोलले. स्वानंदीची माफी मागावी म्हणून. मम्मा, सुजित फोन कर डॅडना. म्हणावा आजच्या दिवशी तरी पाहुण्यांबरोबर राहावं. कुठे विचारताना फोन करून. हो 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 मम्मा, चिल करतो मी फोन. संचिता, जी साडी खूप सुंदर आहे. थँक्यू, मम्मांची आहे. आले साहेब, आले साहेब, आले. काय साहेब, कुठे आहात तुम्ही? सगळे तुमचीच वाट बघतायत. सरप्राईज आहे, सरप्राईज. या शालिनी, हे आणायला गेलो होतो. आता एवढं वजनदार आहे म्हणून यायला वेळ लागला. घ्या तुमच्यासाठी. काय आहे? उघडून तर बघा. वाव मम्मा, इट्स सो ब्युटिफुल. प्रॉमिस केलं होतं ना मी. मस्त आहे. डॅड, मम्मांच्या गळ्यात घाला ना हात. मग कधी? आत्ताच द्यायचं. बर. जे कधीच माझं नव्हतं त्याबद्दल मी वाईट का वाटून घेऊ. इतकी वर्ष जे विसरले होते आता परत ते का मनात येऊ देऊ. ह्या दोघांनी तो फोटो पाहायच्या आधी मला काहीतरी करायला हवं. स्वानंदी, कुठे आहेस तू? वाव डॅड, इकडे बघा. फोटो घे ना. हो, चालूच आहे. थँक्यू दिलेला शब्द पाळल्याबद्दल. मोस्ट वेलकम. पण खूपच एक्सपेन्सिव्ह हार आहे हा. मी आत्ता काढून ठेवते. हा बर. मम्मा, द्या माझ्याकडे. जपून ठेव. हो हो. काळजी करू नको संचिता, हा सुद्धा हार लवकरच तुझ्या गळ्यात येणार आहे. स्वानंदी मॅडम. स्वानंदी, तू फोटो तू सरांसाठी आणला तर तो कुठे? प्रेम कुठे? म्हणजे तो फोटो सरांना नको देऊ, सरपोतदारांना नको देऊ. प्रेम देऊ नको म्हणजे काय झालं काय मॅडम? काही नाही ग. तो फोटो कुठे ठेवलायस तू? तो मला दे ना. मी तू कुठेतरी लपवून ठेव. ती फ्रेम तर मी सरपोतदार साहेब आणि शालिनी मॅडम यांना गिफ्ट दिली. मॉम, डॅड, तुमच्या अॅनिव्हर्सरी निमित्त माझ्या आणि संचिताकडून हे छोटस पण महागडं गिफ्ट. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. वाव, घड्याळ खूप सुंदर आहे. आवडलं? थँक्यू सुजितराव, तुमचं गिफ्ट आवडलं. अरे आवडणारच. चॉईस शेवटी संचिताचा आहे.
आम्ही दिलेलं गिफ्ट तर मम्मा आणि डॅडला आवडलंय, पण त्या स्वानंदीने काय गिफ्ट दिलंय? नक्कीच काहीतरी फडतूस गिफ्ट असेल तिच्यासारखं. मॅडम अहो काय झालंय? काय काय म्हणाले ते? काय म्हणणार? अहो त्यांनी ती फ्रेम बघितलीच नाही. ते उघडून बघणार तितक्यात पाहुणे आले, मग काय त्या पाहुण्यांचं स्वागत करायला ते निघून गेले. मॅडम तुम्ही का घाबरल्यात इतक्या? आणि त्या फ्रेमची चौकशी तुम्ही का करताय? स्वानंदी, स्वानंदी तो फोटो कुठे ठेवलाय? प्लीज प्लीज तो फोटो घेऊन ये ना. तो कुठेतरी लपवून ठेव, म्हणजे शालिनीने बघता कामा नये, कोणीच बघता कामा नये. बघता कामा नाही म्हणजे? मॅडम माझं काही चुकलंय का? माझं काही चुकलं असेल ना तर मला आत्ताच सांगा. कुणाला माझा राग बी घालाय का? काय झालंय नेमकं? तुझं काही चुकलेलं नाहीये, पण हा फोटो जर का शालिनीने पाहिला, ही फ्रेम शालिनीच्या हाती लागली ना तर सगळं चुकेल. मॅडम नाऊ काय झालंय नेमकं? त्या फ्रेम मध्ये काय आहे असं? काही नाहीये, तू उगाचच वेळ घालवते. तू माझं ऐक ना. नाही मॅडम, तुम्हीच मला शिकवलंय ना की कोणतीही कृती अर्धवट माहितीच्या आधारे करायची नाही, आणि माहिती मिळाल्यानंतर ती कृती करायला मागं पुढं बघायचं नाही. मग काय झालंय ते नेमकं मला सांगा, नाहीतर मी कृती करणार नाही. त्या फोटोमध्ये नेमकं काय आहे की तुम्ही इतक्या पॅनिक झाल्यात? त्या फोटोमध्ये मी आहे स्वानंदी. सरपोतदारांबरोबर शालिनी नाही. काय? तो माझा आणि सरपोतदारांचा तरुणपणीचा फोटो आहे, आमच्या लग्नातला. मॅडम काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्ही आणि सरपोतदार साहेब? हे सत्य आहे स्वानंदी. आमचं लग्न एका देवळात झालं, ते मला सोडून गेले, त्यांनी दुसरं लग्न केलं. लग्नापूर्वी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा प्रियकर अचानक बदलला. मला कळलं की मी आई होणार आहे. माझ्या पोटात आमच्या प्रेमाचं प्रतीक वाढत होतं. म्हणजे तुम्हाला जो माणूस सोडून गेला होता ते सरपोतदार साहेब आहेत? स्वानंदी, स्वानंदी काही करून ती फ्रेम घेऊन येते. कुणाच्या हाती लागता कामा नये, कुणाला तो फोटो मिळता कामा नये, कोणी बघता कामा नये. स्वानंदी प्लीज, तो फोटो जर का शालिनीच्या हाती लागला ना तर सगळंच वाईट होत बसेल. म्हणजे ही गोष्ट सरपोतदारांनी शालिनीला सांगितली की नाही मला नाही माहिती, पण सरपोतदारांचा स्वभाव ओळखता मला माहिती त्यांनी